हमारा परमेश्वर Many families are sick बहुत सारे कुटुंब बीमार for हैं more than 3 to 4 Sundays. और पिछले 3-4 सप्ताह से बीमार हैं। So please pray for those families that God will bring them in His house and we can all worship the Lord in truth and spirit. उन कुटुंबों के लिए प्रार्थना कीजिए कि परमेश्वर ने यहाँ पर ले आए और हम सारे मिलकर आत्मा आराधना में आराधना कर सकें। I thank God for all the testimonies what God has given us. परमेश्वर ने जो साक्ष्य हमें दिए उनके लिए हम And धन्यवाद even करते हैं। online, even we are praying here, the Lord is touching those people who are online. और ऑनलाइन जो प्रार्थना जो है लोग जो हम आए हुए हैं जो जिनको परमेश्वर They can feel ऑनलाइन this, स्पर्श कर रहा है they can feel the same presence in the house. So praise God, the Holy Spirit, we can, be in the Holy Spirit wherever we are. सॉरी रिपीट अगेन We can be in the Holy Spirit wherever we are. और हम पवित्र आत्मा का धन्यवाद करके जहाँ पर भी है आपण प्रभूचा धन्यवाद करूया की कुठे पण आपण आहोत पवित्र आत्म्याची जी उपस्थिती आहे ती आपण समजू शकतो. And we will welcome the newcomers today who have come first time. We all will stand. और हम खड़े रह के सारे जो नए आए हैं उनको वेलकम करेंगे हम खड़े रहेंगे Sister तुम्ही. जे नवीन आले त्यांनी दया करून उभं राहावं And त्यांचं आम्हाला this, they will introduce themselves. आणि ते आपली ओळख करून देतील Christina's daddy is there. So we were praying for this family, Reddy family. Christina's mummy is there. And Christina's sister-in-law. Sister. No. And both the children, Princey and Joy, both are there. See, this is Joy. Okay, we'll welcome them. And sister, up your name? I'm Mrs. Sudha Mishramkar. Mishramkar, sister Mishramkar, we'll welcome sister. And Christina's sister is there. Sabina. Atul Mishramkar. त्यांच्या फॅमिलीमध्ये या मम्मी आहे अच्छा अतुल मिश्रामकर्स मम्मी विल वेलकम द मिशनरी फॅमिली फुल महाराष्ट्र गॉड हॅज यूज्ड देम टू एक्सपांड बिल्ड द किंगडम ऑफ गॉड No. and sister your name Irene Joseph will welcome her also in the name of Jesus आपलं नाव काय ताई शांताबाई खंडागळे Shantabai Khandage, Sakarbai Khandage, we will welcome them in the name of Jesus. So I request the church to pray for this family that very soon God will bless them, use them to build. हम अब कलीसिया को विनती करते हैं कि उनके लिए प्रार्थना करें कि आने वाले समय में परमेश्वर उन्हें अपने कलीसिया को बनाने में कामयाब The हो Lord will touch them, use them mightily to the kingdom of God. आपण प्रार्थना करूया की येणाऱ्या दिवसांमध्ये या कुटुंबाला प्रभू त्यांना स्पर्श करून त्याच्या गौरवासाठी In the coming days we will hear more works of the Lord manifesting in our lives. और आने वाले समय में हम और भी इनकी साक्ष्य सुनेंगे The Holy Spirit will work mightily. जहाँ पवित्र आत्मा शक्तिशाली कार्य करे Last Sunday there was a prophecy that do not speak against the man of God. पिछले सप्ताह एक भविष्यवाणी आई थी कि परमेश्वर के जन के खिलाफ बात ना करें मागच्या रविवारी एक भविष्यवाणी झालेली की देवाच्या सेवकाविरुद्ध बोलू नका म्हणून And I was as the Holy Spirit was leading us, और जैसे पवित्र आत्मा हमें अगुवाई कर रहा था I was not knowing anything, I was not going to speak. और पास्टर आज बात नहीं करने वाले थे आणि पास्टर मागच्या रविवारी उपदेश म्हणजे भविष्यवाणी देणार नव्हते काय बोलणार नव्हते त्यांना काही गोष्टी माहिती नव्हत्या But the Holy Spirit started telling, if I will tell I am the man of God or the pastor, you will tell, okay, there is somebody speaking against me. Yes, in every church it will happen like that. और पवित्र आत्मा इसी तरह बताता था कि मैं हो सकता है परमेश्वर का जन हो, लेकिन पवित्र आत्मा यहाँ पर सारा कुछ कर रहा था.
मंडळीमध्ये देवाच्या सेवकाविरुद्ध बोललं जातं हे गोष्ट काही नवीन नाहीये आणि जर का पास्टरने असं सांगितलं असतं तर कदाचित आपण विश्वास ठेवला नसता. But automatically from my mouth the words started coming. लेकिन अचानक पास्टर के मुंह से जो है शब्द निकलना शुरू हुआ आणि देवबापांनी अचानक देवाच्या दासाद्वारे ते शब्द त्यांच्या मुखातून बाहेर काढले. And one person was praying for some days. और एक व्यक्ति जो है काफी दिन से प्रार्थना कर रहा था आणि मंडळीमधली एक व्यक्ती या गोष्टींसाठी प्रार्थना करत होती. And the God was revealing that person was not able to stand here or sit here, and it was just eating that person. और एक व्यक्ति जो बार बार बेचैन था, बैठ नहीं रहा, उठ नहीं पा रहा था, उसके द्वारा परमेश्वर ने कार्य कर रहा था. आणि ज्या व्यक्तीने हा गोष्टीचं ओझं आलेलं आणि ती प्रार्थनेमध्ये होती जेव्हा देवाच्या सेवकाच्या मुखातून त्या गोष्टी बाहेर पडल्या त्या वेळेस तिला इथं या ठिकाणी बसवत नव्हतं. That person was not wanted to come in front and tell, if you're speaking against the man of God, ask forgiveness, otherwise the judgment of God will be on your life. और व्यक्ति जो है जो यहाँ पर आके बात करना चाहता था कि अगर कोई परमेश्वर के जन के खिलाफ बात कर रहा है आणि ती व्यक्ती म्हणत होती की त्या व्यक्तीने क्षमा विचारायला पाहिजे कारण देवाच्या दासाविरुद्ध बोलणं हे अयोग्य गोष्ट आहे आणि देवाचा हात न्यायला. But that person did not speak here, but the Holy Spirit, that person told the Lord, if the Holy Spirit is convicting me, let pastor come and speak the same word. और वो व्यक्ति जो था उसने यहाँ आके बात नहीं की, लेकिन उसके मन में परमेश्वर ने डाला कि अगर ये परमेश्वर की इच्छा है तो पास्टर मुझे यहाँ आके ये बात बताए. आणि जेव्हा या सर्व गोष्टी मागच्या रविवारी होत होत्या तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं की मला तर धैर्य नाही ते बोलायला, पण त्या सर्व गोष्टी पास्टरच्या मुखातून येऊ दे. Not only the Holy Spirit spoke here, सिर्फ पवित्र आत्मा ने यहाँ बात नहीं की, फक्त पवित्र आत्माच बोलला नाही, but one more sister who was online at home, God speak the same words, and there was a confirmation from there also. और एक बहन जो ऑनलाइन बात कर रहे थे उनके साथ परमेश्वर ने बात की और उन्होंने जो है उसकी यहाँ पर साक्ष्य दिया, बताया पास्टर को इसके बारे में. आणि तेवढंच नाही देवबापाचा आत्मा इथं बोलला आणि जे ऑनलाइन अटेंड करत होती ती बहीण सुद्धा त्याच्या पद्धतीने पण प्रसिद्ध. I am standing here. और पास्टर जो यहाँ खड़े हैं, I am also a weak vessel. पास्टर भी जो है कमजोर पात्र है. आणि जे देवाचे दास या ठिकाणी उभे आहेत एक मनुष्य आहेत आणि ते सुद्धा स्वतः अशक्त आहेत त्यांच्या शरीरामध्ये. Many times I operate in my flesh also. और कई बार जो है शरीर धर्म के कारण कई बार शरीर के अनुसार भी कार्य करते हैं. आणि अनेक वेळा मानवी स्वभावामध्ये सुद्धा आपण काही गोष्टी करतो तसे पास्टर सुद्धा त्यांच्या मानवी स्वभावामध्ये त्यांच्या हातून काही गोष्टी घडतात. More than you, I am weak. आपसे हो सकता है पास्टर और कमजोर हो, आणि पास्टर आपल्या सर्वांपेक्षा पण अशक्त आहे. Because there are many pressure of many believers, many situations in the families I have to handle. There are many pressures, and because of that I may be worked up, I may be having anger, I may be doing something wrong in my life. So you have to stand with me with prayer. और कई बार दबाव होने के कारण, जो परिस्थिति के कारण, जो अलग अलग कुटुंबों में दबाव रहते हैं, समस्याएं रहते हैं, उनको हैंडल करने के कारण कई बार उन्हें गुस्सा आता होगा या कुछ गलत बात निकलती होगी, तो आपने पास्टर के साथ इस परिस्थिति as the word came, आणि अनेक परिस्थिती आपल्या मंडळीच्या लोकांमध्ये असतात आणि पास्टर एकटे त्या लोकांसाठी धावतात, उभे राहतात, त्यांच्यावर खूप जास्त दबाव असतो. अशा या दबावाच्या परिस्थितीमध्ये केव्हा केव्हा त्यांच्या स्वभावातून जे प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी निघत असतील, पण अशा समयी त्यांच्या संगती आपल्याला प्रार्थनेमध्ये उभा राहायचं. so instead of talking we can pray so that I will be firm in the presence of the Lord. और बजाय बात करने की हम प्रार्थना करें कि परमेश्वर में पास्टर अच्छी तरह से खड़े रह पाए. आणि पास्टरच्या विरुद्ध इथं तिथं बोलण्यापेक्षा जर का देवबापा समोर आपण पास्टरचा स्वभाव आणि पास्टरचं ज्या पण कमी गोष्टी आहेत गेल्या तर ते त्यांच्या आर्थिक जीवनासाठी लाभदायक. The best way to come directly to me and tell, this is your weakness, this is your problem, please correct yourself. That is the best way you and I we can do in the house of the Lord.
और पीठ पीछे बात करने के बजाय यहाँ पे आके सीधा मेरे पास्टर से बात करना, ये इन सब चीज़ों में सबसे उत्तम उपाय है। आणि जर का तुम्हाला पास्टर बद्दल काही कमी गोष्टी वाटत असेल आणि ते पण जर का देवापाच्या मार्गामध्ये अडचण असेल किंवा तुम्हाला काय पास्टरला सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली पास्टरकडे जा, त्यांना तुमच्या मनात गोष्टी सांगा, ते एक चांगली गोष्ट असणार आहे. Church, pray for the church and the believers so that we will present the church as holy, spotless, wrinkleless bride for the kingdom of God. आपको इस कलिसिया के लिए प्रार्थना करना है कि ये कलिसिया जो है वो आप उस कलिसिया को एक दब्बा और जुर्री विरहित एक वधू के रूप में प्रस्तुत कर सके. आणि आपण मंडळीमध्ये जे आहोत आपण आपल्या मंडळीसाठी प्रार्थनेमध्ये उभा राहिला पाहिजे, कारण प्रभूच्या या यात्रेमध्ये जेव्हा आपल्याला भेटायला जाणार आहे तेव्हा आपलं जे आत्मिक जीवन आहे ते डाग व सुटकेत विरून Bible is telling असलं पाहिजे. many are called but few are chosen. पवित्र शास्त्र कहता है बुलाया गया बहुत है लेकिन चुने हुए बहुत कम है. देवाच्या वचनाप्रमाणे लिहिलेलं आहे की खूप लोकांना बोलवलंय पण थोडक्यानंच निवडलेलं आहे. Today we have heard the testimonies and we wanted to hear the living testimonies every Sunday that God is doing signs, wonders, miracles, and even the dead will be raised, even the people who are cancer they will be healed, people HIV will be healed, and God will show that He is not the dead God but He is the living God. हम अक्सर सप्ताह सप्ताह साक्षियाँ सुनते हैं जो जीवित साक्षियाँ हैं जिनके द्वारा परमेश्वर कार्य कर रहा है. आणि प्रत्येक रविवारी आपण साक्ष ऐकत आहोत, पण अजून आणि अजून जिवंत साक्ष जे आजार आहे, जे अनेक लोकांचे जीवन परिवर्तन करणाऱ्या साक्ष आपल्या ठिकाणी यायला पाहिजे. Yeah, today we are going to turn our Bibles to Romans 12 chapter 1 and 2nd verse. First we will read that. आज रोमियो की पत्री 12 अध्याय First and second verse. पहला और दूसरा पद हम पढ़ेंगे. रोमियो की पत्री 12 अध्याय फर्स्ट एंड सेकंड. First and बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण हिंदी में. इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हाँ पढ़िए. हे भाइयों, मैं तुमसे परमेश्वर की दया स्मरण दिलाकर विनती करता हूँ कि अपने शरीरों को जीवित और पवित्र और परमेश्वर को भावता हुआ बलिदान करके चढ़ाओ. यही तुम्हारी आत्मिक सेवा है. इस संसार के सदृश न बनो, परंतु तुम्हारे मन के नए हो जाने से तुम्हारा चाल चलन भी बदलता जाए, जिससे तुम परमेश्वर की और सिद्ध इच्छा अनुभव से मालूम करते रहो. in this entire chapter, ये पूरे अध्याय में रोमीमध्ये असं लिहिल्याप्रमाणे अध्यायामध्ये there are 4 division of a believer or any person who is there. It is written. और एक विश्वासी के जीवन में यहाँ पर लिखा है कि 4 विभाग इसके अंदर है. The first 2 verses पहले 2 वचन जो है is how a believer, what the believer has to do, or what a Christian person has to do when he or she accept Jesus Christ as a personal savior in their lives. जब यीशु मसीह को कोई व्यक्ति स्वीकार करता है तो उसके जीवन में क्या करना चाहिए, पहले 2 वचनों में इसके बारे में लिखा गया है. या अध्यायामध्ये एका मनुष्याच्या जीवनातले 4 भाग हिस्से आपण पाहू शकतो. आणि विश्वासी झाल्यानंतर जेव्हा प्रभूचा स्वीकार केल्यावर त्यांनी काय केलं पाहिजे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. The third to 8 verse. 30 से 8 पद 3 से 8 पद जो है, कारण मला प्राप्त झाले. No, we will not read. From 3 to 8 verse, it is written a believer and himself what he or she has to do. एक 3 से 8 आगे के जो वचन है उसमें लिखा गया है कि एक विश्वासी होने के नाते उसने क्या करना है. आणि 3ऱ्या वचनापासून ते 8व्या वचनापर्यंत असं दिलेलं आहे की एक विश्वासी झाल्यावर, एक उद्धार व्यक्ती पावल्यावर त्या व्यक्तीने कसं वागलं पाहिजे व काय गोष्टी केल्या पाहिजे. And from 9 to 13, 9 से 13 जो वचन दिए हैं
It is from believers to believer how we have to deal with each other. एक विश्वासी से विश्वासी के साथ किस तरह चलना चाहिए, रहना चाहिए, इसके बारे में लिखा गया है. म्हणजे 3 ते 8 असं लिहिले की आपण कसं वागलं पाहिजे आणि 9 पासून 13 पर्यंत असं लिहिलेलं आहे की एक विश्वासणाऱ्याने दुसऱ्या विश्वासणाऱ्याबद्दल कसं वागलं पाहिजे. And 14 to 21, the last verse of that chapter, it is written how we have to deal with the non-believers. और 14 से 21 जो 21 आखिरी वचन है, उसमें जो अविश्वासी लोग हैं उनके साथ हमने किस तरह बर्ताव करना चाहिए उसके संबंध में लिखा है. So the 14 ते 21 मध्ये आपण जे विश्वासणारे आहोत आपलं वागणं अविश्वासणाऱ्याबरोबर कसं असलं पाहिजे त्याच्याबद्दल तिथं सांगितलेलं आहे. so we'll start from the first and the second verse now. हम 1 और 2 वचन से शुरुआत करते हैं. It is written that I beseech you, brother, यहाँ लिखा है कि भाइयों मैं आपको स्मृति दिलाता by हूँ the mercies of God, कि परमेश्वर की दया के कारण that you present your bodies as a living sacrifice, कि अपने शरीर को रुचिकर बलिदान के अनुरूप परमेश्वर को समर्पित करो, holy, acceptable पवित्र और स्वीकार योग्य unto God, परमेश्वर को, which is your reasonable service. जो आपका योग्य कार्य है. So here Saint Paul is telling, he is saying, I beseech you, brother, यहाँ पर वो कह रहा है कि मैं आपका अनुरोध करता हूँ, or he is requesting you. वो विनती कर रहा है. So every person who is sitting here, जो भी व्यक्ति यहाँ बैठा हुआ है, whether it is male or female, वो व्यक्ति हो, स्त्री हो, who पुरुष हो, believes on Jesus जो यीशु Christ, मसीह पे विश्वास रखता है, आणि ह्या वचनामध्ये संत पाऊल असं लिहितोय, तो असं लिहित नाही पण एक विनंती करतो विश्वासणाऱ्यांना जे येशू ख्रिस्ताला ओळखत आहेत that you offer your body as a living sacrifice. कि अपना शरीर जो है जीवित बलिदान के रूप में समर्पित. For example, की तुम्ही तुमच्या शरीराचं जिवंत अर्पण प्रभु येशूला करा. what we sacrifice in this world, हम इस संसार में क्या कौन सा बलि चढ़ाते हैं? आणि आपण ह्या जगामध्ये कोणचं अर्पण देत आहोत. we can see in the world they sacrifice one cock, हम संसार में देखते हैं कि मुर्गे की बलि दी जाती है, आणि आपण बघतो की ह्या जगामध्ये अन्य जातीचे लोक किंवा कोंबड्या बकऱ्या ह्याचे असे अर्पण देतात किंवा बलिदान. goat or bull or cow, everything is sacrificed for different gods. आणि वेगवेगळे बैल किंवा वेगवेगळे प्राणी जे आहेत ते आपण पाहतो की लोक ते बळी म्हणून चढवतात, अर्पित करतात. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जे प्राणी आहेत त्यांचं अर्पण त्या जगामध्ये केलं जातं हे आपण पाहत आहोत आणि ऐकलेलं सुद्धा आहे. But here Saint Paul is telling, you offer your body as a living sacrifice. You are alive but offer your body as a living संत sacrifice. पौलुस ने कहता है अपने शरीर को जीवित पवित्र और रुचिकर बलि के रूप में परमेश्वर को अर्पित करो. पण इथं संत पौल काय विनंती करत आहे विश्वासणाऱ्यांना की तुम्ही तुमचं शरीर एक प्रभूसाठी एक जीवित बलिदान म्हणून तुम्ही अर्पण करा. But here we have to cut the animal, kill the animal and offer that sacrifice to the Lord. और यहाँ पर जो है हम देखते हैं आमतौर पे कि प्राणी की हत्या की जाती है और उसको जो है परमेश्वर को बलिदान के रूप में चढ़ाया जाता है. आणि जेव्हा पण अर्पण केलं जातं तर आपल्याला काय करावं लागतं. पहिले त्या जनावराला घ्यावं लागतं, त्याला त्या वेदीवर टाकावं लागतं आणि मग त्याचं वध करावं लागतं. एक जिवंत प्राणीला घेऊन मग त्याचं वध करावं लागतं. But when we come to Jesus Christ, जब हम यीशु मसीह के पास आते हैं, there are two parts of that life. वो जीवन में 2 अंग उसके होते हैं. One is the old part, एक पुराना जो जीवन है, आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताकडे येतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये 2 हिस्से केले जातात. एक जो भाग आहे जो प्रभूचा आहे, the old part of our life, हमारे जीवन का पुराना जो हिस्सा है, आपल्या जीवनाचा तो जुना भाग that is the sinful nature of our life. आपला पापमय स्वभाव जो होता है तो भाग है. आणि सॉरी, वो हमारा जो पापमय शरीर है उसका वो हिस्सा रहता है. What is that sinful nature? और वो पापमय जीवन जो है वो स्वभाव क्या है? Galatians 5:19, 20, 21, we all know that verse. गलतियों की पत्री 5वें अध्याय में इसके संबंध में लिखा है जो हमें सबको पता है. Only read, पापाचा स्वभाव म्हणजे काय आहे. गलती 5:19 ते 21 या आपल्याला हे वचन बायहाट आहे. only read in Hindi.
अब शरीर के कर्म स्पष्ट है, जैसे व्यभिचार, अशुद्धता, निर्लज्जता, मूर्ति पूजा, जादू टोना, शत्रुता, ईर्ष्या, झगड़ा, ईर्ष्या, क्रोध, स्वार्थ, मतभेद, दलबंदी, द्वेष, मतवालापन, रस, रंगरलिया और इस प्रकार के अन्य कर्म। मैं इनके विषय में तुमसे कहता हूँ, जैसा कि पहले कह चुका हूँ, कि ऐसे कर्म करने वाले परमेश्वर के राज्य के उत्तराधिकारी नहीं हो सकेंगे। Bible says that adultery, fornication, anger, malice, wrath, what we have read in Hindi, Bible is telling that you will not enter the kingdom of God, whether it is alcohol, wasteful parties, all these sins are there, written there. यहाँ पर लिखा है, जो भी हमने अभी पढ़ा, या जो कुछ पार्टीज या जो कुछ शराब पीना वो सब है, वो परमेश्वर के राज्य में आपको लेकर नहीं जाएंगे करके। आणि शरीराचा स्वभाव किंवा पापमय स्वभावामध्ये असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करण्याच्या अगोदरच्या ज्या सवयी आहेत, आपण व्यभिचार केला, जाड कर्म करायचे केले असेल, जादूटोणा केली असेल, मूर्तीपूजा केली असेल, किंवा आपल्याला राग असेल, आपल्यामध्ये हेवा असेल, अशा अनेक गोष्टी जर का आपल्यामध्ये असतील तर आपण प्रभूच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. It is written about adultery and fornication. Adultery is sex in the marriage life. You know, adultery in the marriage life. Fornication is sex before your marriage. और यहाँ व्यभिचार लिखा है, जो आपका व्यभिचार के संबंध में लिखा है, और जो जार कर्म है जो शादी के पहले किया जाता है उसके बारे में भी लिखा है। आणि व्यभिचार म्हणजे आपण लग्न करून जर का आपण अनैतिक संबंध कोणाबरोबर ठेवत असोल, त्याच्यात त्याला व्यभिचार पद्धतीने दिलेलं आहे, ते पाप आहे. आणि जर का आपण अनमॅरिड असो आणि कोणती गोष्टी ज्या आपल्या शरीरामध्ये करत असो पापमय, त्याला जार कर्म. It is written about the idols also. और यहाँ पर मूर्ति पूजा के बारे में भी लिखा है। Bible is telling in Exodus 20 chapter 4 to us, what is in heaven, on this earth and below the earth, whatever you worship, if you do that, the curse will come on the third and the fourth generation. We will read Exodus 20 chapter and 4th verse in English. आणि Nirgam. Fast. निर्गम का 20 अध्याय में इसके बारे में लिखा है, वो हम पढ़ेंगे। Bible is written, it is written on the this thing screen, what is, do not make any graven image. पर यहाँ पर हम देख सकते हैं कि यहाँ जो है कोई भी मूर्ति नहीं बना करके लिखा गया। What is in the heaven? और स्वर्ग में क्या है? आणि देवबापाचं वचन इथे लिहिते, आणि आपल्या 10 आज्ञाची पहिली आज्ञा जी आहे की तुम्ही स्वतःला कोणतीही मूर्ती करू नका. तर स्वर्गामध्ये जर का आपण म्हटलं की येशू ख्रिस्त आहे, पिता आहे, कोण आहे, तर त्याची मूर्ती आपण केली नाही पाहिजे. What is in the heaven? और स्वर्ग राज्य में क्या है? Father, Son and the Holy Spirit, right? पिता, पुत्र और पवित्र आत्मा है। All the saints may be there. हो सकता है संत लोग वहाँ हो, On the earth, संसार में हो, आणि स्वर्गामध्ये आपण बघतो की पिता, पुत्र, पवित्र आत्मा आणि जे अन्य संत लोक जे प्रभूमध्ये गेलेले आहेत ते लोक असू शकतील. on the earth, आणि पृथ्वीवर human beings are there. मनुष्य लोग आहे, मनुष्य वस्ती आहे। जो करना आणि fast. जगामध्ये बघतो तर आपण मनुष्य लोक किंवा प्राणी लोक असू शकतो. There are animals, crocodiles in the everywhere. All the animals are there. Human beings are there. और यहाँ देखेंगे कि ये जो कुछ प्राणी अलग अलग यहाँ पर है। आणि पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी, अनेक प्रकारचे लोक, अनेक प्रकारचे झाडं अशाची पण मूर्ती केली नाही. Below the water, it's sea, fish are there, crocodiles are there, reptiles are there, many sea animals are there. और पानी के नीचे जो है अलग अलग जो है जलचर है, जो पानी में रहते हैं, ऐसे बहुत सारे प्राणी वहाँ पर हम मिलेंगे। आणि पाण्यामध्ये असलेले मासे किंवा अनेक प्रकारचे असे प्राणी पाण्याचे यांच्याबद्दल सुद्धा दिलेला आहे. The 5th verse says, thou shalt not bow down to themselves, nor serve them, for the Lord thy God, I am a jealous God, visiting to iniquities of the fathers unto the children, unto the third and the fourth और generation. 5वां पद कहता है, 20 अध्याय के 5वें पद में लिखा है कि तू उनकी झुककर वंदना न करना, ना सेवा करना, क्योंकि मैं तुम्हारा परमेश्वर ईर्ष्यालु परमेश्वर हूँ, जो मुझसे घृणा करते हैं
उनके अधर्म के प्रतिशोध की मैं तीसरी और चौथी पीढ़ी की संतान को से लेता हूँ. आणि जर का आपण यांचं नमन केलं तर चौथ्या आणि पाचव्या पिढीपर्यंत आपल्याला ते श्राप येणार आहेत याचा उल्लेख केला. So what you and I have to have a living sacrifice in this world. और हमें और आपको जो है जीवित और भावता बलिदान क्या करना है? म्हणजे मग आपल्याला जिवंत असं अर्पण काय करायचं आहे? All the sinful nature what we have read in the Galatians 5th chapter 19, 20, 21 verse. और गलती की पत्री 5 अध्याय 19, 22, 21 में जो पढ़ा वो सारा जो पापमय स्वभाव है, तर आपल्याला हा पापाचा जो स्वभाव असतो आपण वाचले गलती पुस्तकामध्ये त्याचं आपल्याला अर्पण करायचं आहे. As we are living, you have to die for all the sins. जब हम जी रहे हैं तो हमें उन पापों के लिए मरना है. जिवंत असताना त्या पापमय गोष्टीला आपल्याला मरायचं आहे. We have to die for anger, we have to die for hatred, we have to die for bitterness, we have to die for jealousiness, we have to die for adultery, fornication, revenge, everything we have to die as a living sacrifice in this world. और इस संसार में जो है हमें जीवित बलिदान के रूप में जो है हमारा व्यभिचार, अशुद्धता, निर्लज्जता, मूर्ति पूजा जो भी होगा, ये जादू टोना, ईर्ष्या, ये सारी चीजों के लिए हमें मरना है. आणि आपल्याला आपल्या शरीराचं जिवंत अर्पण प्रभूला द्यायचं असेल तर आपल्यामध्ये या जगिक गोष्टीचे जे पाप आहे, जसं मूर्ती पूजा आहे, जादू टोना आहे, व्यभिचार आहे, जाड कर्म आहे, हेवा आहे, मत्सर आहे, घृणा आहे, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला मरायचं आहे आणि तेच आपलं एक जिवंत अर्पण आहे प्रभू. So that is your and my living sacrifice as we are alive in this world. और यही हमारा भावता आत्मिक बलिदान है जब हम इस संसार में जी रहे हैं. तेच आपलं जिवंत अर्पण प्रभू येशू ख्रिस्तासाठी आहे या जीवनाच्या यात्रेमध्ये. The first act of a Christian person is to surrender your body to in the hands of the Lord. सबसे पहला इससे व्यक्ति का ये कार्य है कि अपना शरीर जो है वो परमेश्वर के हाथ में समर्पित करना है. पहिलं गोष्ट एक ख्रिस्ती व्यक्तीला जो प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो त्यांनी आपलं शरीर प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित. 1 Corinthians 6, 19 and 20 verse says that your body is the living sacrifice. The body is the living testimony in this world. और कुरिन्थियों की पत्री पहला अध्याय 6 Living temple. 6 वचन के 19-20 में लिखा है कि आपका शरीर जो है वो परमेश्वर का जीवित मंदिर है. आणि करार पत्रामध्ये लिहिलेलं आहे की तुमचं शरीर हे देवाचं जिवंत एक मंदिर आहे. Read fast. क्या तुम नहीं जानते कि तुम्हारा शरीर पवित्र आत्मा का मंदिर है जो तुम में निवास करता है और जो तुम्हें परमेश्वर से प्राप्त हुआ है, तुम अपने नहीं हो वरन मूल्य देकर मोल लिए गए हो, अतः अपने शरीर द्वारा परमेश्वर की महिमा करो. So in this body he is telling know ye not that your bodies are the living temple of the living God. Okay. Because God is dwelling in your body and my body. वो कह रहा है कि क्या आप नहीं जानते हो कि परमेश्वर आपके शरीर पवित्र आत्मा का मंदिर है, आपका शरीर या मेरा शरीर. आणि इथं लिहिलेलं आहे की तुम्हाला माहिती नाही का तुमचं एक शरीर देवाचं जिवंत मंदिर आहे. So can we sin in this physical body? क्या हम इस शरीर में जो है पाप कर सकते हैं क्या? मग आपल्या या शरीरामध्ये आपण पाप करू शकतो. Can we defile this physical body? क्या ये शरीर हम दूषित कर सकते हैं क्या? मग हे शरीराला आपण मलिन करू शकतो. Bible is telling if you are going to defile this body, the Holy Spirit is not going to dwell in your life and my life. पवित्र शास्त्र कहता है कि अगर इस शरीर को आप दूषित करोगे तो पवित्र आत्मा आपके मेरे जीवन में वास नहीं करेगा. आणि देवबाबाचं वचन सांगते की या शरीराला तुम्ही खराब केलं तर पवित्र आत्म्याचं वात्सल्य या शरीरामध्ये राहणार. So as a Christian life, if you are walking in the old path, अगर ईसाई जीवन में अगर आप फिर से अपने पुराने जीवन में अगर चलना शुरू किया, तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करता पण जर का तुमच्या जुन्याच मार्गामध्ये तुम्ही चालत आहात तर take a U-turn and come in the path of Jesus Christ. आप यू टर्न लेके फिर से एक बार यीशु मसीह की ओर आना जरूरी है. आणि जर का तुम्ही तुमच्या येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर जरी पण पापाच्या मार्गात चालत असेल तर आज तुम्हाला
तुम्हाला त्याच्यातून मागे फिरणे जरुरी The आहे. second thing is there, holy and acceptable unto God. और दूसरी जो है परमेश्वर को स्वीकार योग्य That और is your पवित्र रहना। reasonable service, it is written. और वो जो है आपका सुयोग्य कर्तव्य या सेवा कार्य करके लिखा गया है। आणि तिथं लिहिलेलं आहे की हे जे देवबापाच्या मार्गामध्ये चालणं आहे ते देवासाठी आपले एक कर्तव्य आहे. And the second verse is saying, and be not conformed to the world. और दूसरा वचन कहता है कि संसार के प्रति समर्पित न रहो। आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की या जगासाठी तुमची That- मैत्री किंवा जोडून That means do not keep friendship with this world. उसका अर्थ ये है कि संसार के साथ मैत्री मत करो। आणि याचा अर्थ तेच आहे की या जगासाठी तुमची मैत्री नसली पाहिजे. Yeah. So we should not be conformed with this world. और हमें संसार के साथ मेल जोल नहीं रखना We है। should not walk in the ways of the world. ये संसार के मार्ग में हमें नहीं चलना है। Yeah, you have to leave everything which is not from this world. और इस संसार से जो भी है वो सारा कुछ हमें छोड़ना है। तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये आलो तर पापमय स्वभाव सोडला पाहिजे. या जगाची मैत्री सोडली पाहिजे. जे पण गोष्टी या जगामध्ये आहेत ते प्रिय वाटतात त्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. And the second thing, if we removing Galatians 5:19, 20, 21, और गलती की पत्री 5 अध्याय 19, 20 और 21 वचन में जो हम जाते हैं and 22, 23, that you have to fill with love, joy, peace, goodness, kindness, gentleness, meekness, faith. All these 9 fruit of the Holy Spirit should be in your life and my life. और 20, 22 और 23 वचन में जो है पवित्र आत्मा के 9 फल जिसके बारे में लिखा गया है। आत्मा का फल है प्रेम, आनंद, शांति, सहनशीलता, दयालुता, हितकामना, सच्चाई, नम्रता, आत्मसंयम। आणि जर का आपल्याला प्रभूच्या मार्गामध्ये चालायचं असेल तर आणि देवासंगती एक रूप व्हायचं असेल तर आपल्याला गलतीमध्ये लिहिल्याप्रमाणे 5:19 ते 21 हे सगळ्या गोष्टी सोडायला पाहिजे आणि आपल्याला प्रभूचा स्वभाव धारण केला पाहिजे. आणि प्रभूच्या स्वभावाचे जे गुण आहेत ते आहेत आत्मसंयम, प्रेम, शांती, प्रीती आणि नम्रता. याच्यामध्ये आपल्याला चाललं पाहिजे. You should set your eyes on the unseen thing and not on the seen thing. और जो दिखता है उसमें नहीं न देखते हुए चीजों पर हमने अपनी दृष्टि लगानी है। आणि प्रभूचं वचन म्हणते की तुम्ही वरील गोष्टीकडे तुमचे लक्ष लावा त्या पृथ्वीच्या गोष्टीवर नाही. Second Corinthians 4:18 says, do not put your eyes on the unseen and not on the not on the unseen. और कुरिन्थी की पत्री दूसरा अध्याय कुरिन्थी की पत्री 4 अध्याय 18 पद में लिखा है। आणि प्रभूचं वचन येतील ना? मध्ये लिहिलेलं आहे की ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या गोष्टीवर नाही तर ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही त्या गोष्टीवर आपल्याला आपला विश्वास 4:18. कायम केला पाहिजे. क्योंकि हम दृश्यमान वस्तुओं पर नहीं अदृश्य वस्तुओं पर दृष्टि लगाए हैं। दृश्यमान वस्तुएं अल्प समय के लिए है किंतु अदृश्य वस्तुएं शाश्वत हैं। The second link that we have to be transform our mind or renew our mind. दूसरी बात यह है कि हमें हमारा मन जो है उसमें बदलाव लाना जरूरी है। That means our thought, our process should be renewed. इसका अर्थ यह है कि हमारा विचारों का मार्ग जो है वो बदलना चाहिए। आणि जसं पहिल्या पाठात आपल्याला काय सांगितलं की आपल्या शरीराचं एक जिवंत अर्पण व्हायला पाहिजे आणि दुसरं गोष्ट आपल्या मनाचं शुद्धीकरण आपल्याला केलं पाहिजे. Yeah. If you read Colossians 3rd chapter 1st and 2nd verse, कुलसी की पत्री वचन Colossians 3, 1 and 2. कुलसी की पत्री 3 अध्याय 1 और 2 पद अगर देखते हैं तो वहां पर इस संबंध में लिखा गया है। म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. यदि तुम मसीह के साथ जी उठे हो तो स्वर्गीय वस्तुओं के लिए प्रयत्न करो जहां मसीह परमेश्वर की दाहिनी ओर विराजमान है। स्वर्गीय वस्तुओं का चिंतन मत करो, सांसारिक बातों का नहीं, क्योंकि बस So here it is written that in Colossians that we need to
set our mind on the things above that is in heavenly things. यहाँ लिखा है कि हम विश्वासी होने के नाते संसारिक ऊपर वाली चीजों के ऊपर अपना So first मन thing लगाना that है। you will be born again, a new creation. Yes. Our minds will be renewed in that way. जब आप नया जीवन प्राप्त करते हो तो आपका मनों का नवीनीकरण हो जाएगा। आणि जेव्हा आपण आपल्या बरीच गोष्टीकडे आपल्या मनाचं नूतनीकरण सुद्धा आपण केलं पाहिजे. And then you will be a new creation. 2 Corinthians 5th chapter 17th verse. और कोरिन्थियों की दूसरी पत्री 5 अध्याय 17 पद में इसके संबंध में लिखा गया है That you will be a new creation in the kingdom of God. और ये जो नई आपको नए तरह से बनाया जाएगा उसके संबंध में कोरिन्थियों की दूसरी पत्री 5 अध्याय 17 पद में लिखा है। और इस वचन में ऐसा लिखा है, यदि कोई मसीह में है तो वह नई सृष्टि है, पुरानी बातें समाप्त हो गई है, अब सब कुछ नया बन गया है। आणि बाबाच्या वचनामध्ये लिहिले की जेव्हा आपण प्रभूमध्ये आहे तर आपली नवीन रचना केली जाते, जुनं ते संपलेलं आहे. 1 Corinthians. And you and I, our mind are renewed with the new person, new things in our life. और हमें जो है नया होने के कारण एक नई निर्मिति के अनुसार हम उसको आगे And देखते we get the mind sight of Jesus, that is we read in 1 Corinthians 2nd chapter 16th verse. और इसके द्वारा परमेश्वर यीशु मसीह के मन का अंतर्भाव को भी देख सकते हैं। और वो यहाँ लिखा गया है कोरिन्थियों की पहली पत्री 2 अध्याय 16 पद, क्योंकि प्रभु के मन को कौन जान सकता है, कौन उसको परामर्श दे सकता है, फिर भी हम में मसीह का समान है। आणि आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं व्हायचं, आपल्याला आपल्या मनाचं नूतनीकरण करण्याचं आहे आणि त्याच्यासारखं आपल्याला बनायचं आहे. And the third thing is that you will be in the image of God. Romans 8 chapter 5th and 6th verse. और रोमी की पत्री 8 अध्याय उसका 5 और 6 पद में जो है हमें मसीह के अनुरूप बनना है। आणि रोमी 8 मध्ये दिलेलं आहे की आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिस्वरूपात बनायचं आहे. So the thing read it. रोमियो की पत्री 8 अध्याय 5 और 6 पद, शरीर के अनुसार आचरण करने वालों की भावनाएं शारीरिक होती है, परंतु आत्मा के अनुसार आचरण करने वालों की भावनाएं आध्यात्मिक। शारीरिक भावना का अर्थ है मृत्यु, आध्यात्मिक भावना का अर्थ है जीवन और शांति। So here we have seen only 3 things in first 2 verses. पहले The दो first वचनों में- thing, dedicate your body, soul and spirit in the hands of the Lord to do His will. यह हमने 3 चीजें देखी कि पहली जो है परमेश्वर के हाथों में अपने आप को समर्पित करना, कि उसके मार्ग के अनुसार हमारा जीवन हो। आणि ह्या पहिल्या रोमेच्या वचनामध्ये पहिल्या 2 वचनामध्ये आपण महत्त्वाची काय गोष्ट बघितलेली आहे की आपला आत्मा, प्राण आणि शरीर आपण प्रभूला समर्पित करायला पाहिजे, म्हणजे आपण त्याच्या मार्गामध्ये चालू शकतो. Hebrews 9:27 says that it is appointed for every man once to die, and afterwards he or she has to stand for the judgment of God. और इब्रानियों की पत्री अगर 9 अध्याय 21 पद अगर हम देखते हैं, 27 9 और 27 अगर हम देखते हैं तो वहाँ लिखा है, मनुष्य के लिए निर्धारित है कि एक ही बार मृत्यु उसकी मृत्यु हो, तत्पश्चात न्याय। आणि कारण आपल्याला अशा रीतीने चाललं पाहिजे, कारण इब्री 9:27 प्रमाणे काय दिलेलं आहे की मनुष्याला एकदा मरणे आणि त्याच्यानंतर न्यायासमोर उभे We राहणे. all are sitting here today. आज हम जो भी यहाँ बैठे हैं, Bible is telling it is appointed for every man once to die. हर एक के लिए निर्धारित है कि एक बार उससे मृत्यु आएगी। आणि इथं आपण जे बसलेला आहोत प्रभूच्या वचनाप्रमाणे काय आहे तर प्रत्येक मनुष्य ज्या जगामध्ये आलेला आहे त्याचा निश्चय मरण ठरतो. Today or tomorrow, you and I, we are going to die. We are going to leave this world. आज या कल आप या मैं मरने वाले हैं और इस संसार को हम छोड़ने वाले हैं। आज किंवा उद्या आपला शेवट होणार आहे आणि ह्या संसाराला आपल्याला सोडून जावं लागणार. As per the word of God, what is in the ashes, it will be ashes. What is in the mud, it will be mud. और पवित्र शास्त्र के वचनानुसार जो राख में है वो राख रहेगी, जो कीचड़ है उसमें कीचड़ में ही वो रहेंगे। आणि दुसरं देवाच्या वचनाप्रमाणे जे राख आहे ते राख बनणार आहे, जी माती आहे ती माती बनणार आहे. So, but when we appear, the soul has to be appeared in the presence of the Lord for the judgment of God.
और परमेश्वर के न्याय के लिए जब उस आत्मा को परमेश्वर के सम्मुख उपस्थित रहना है, पण देवबापाच्या वचनाप्रमाणे आत्म्याला प्रभूच्या समोर उभा राहा. At that time, the soul will not have any opportunity or any time will not be given to repent from the sin or to again take a U-turn in their lives. और उस आत्मा को जब वहां वो प्रस्तुत होगा, उसको दोबारा से कोई मौका नहीं मिलेगा कि वो दोबारा से यू टर्न लेके संसार में आए, Because that God is the holy God, क्योंकि वो Jesus. पवित्र परमेश्वर यीशु मसीह है. आणि जेव्हा मातीला किंवा राख होऊन जाईल शरीराचा, पण आत्म्याला जेव्हा प्रभूच्या समोर उभा राहावं लागेल, तेव्हा त्या आत्म्याला कोणती संधी मिळणार नाही वापस एकदा पश्चाताप So करायला. this is the time for you and me to take a U-turn in our lives. और आज ये समय है कि आपको अपने जीवन में जो है यू टर्न लेने का समय आ गया. Because he is telling what is in heaven on this earth and below the earth, do not make any idols for anything nor worship them. I am a zealous God. और वो कहता है कि स्वर्ग, पृथ्वी और पृथ्वी के नीचे जो भी है उसकी प्रतिमा न बनाओ, क्योंकि मैं जो है ईर्ष्यावान परमेश्वर, ईर्ष्या करने वाला परमेश्वर. आणि म्हणून देवबापाचं वचन एकदम स्पष्ट आहे की तुम्ही तुमच्या स्वतःला कोणतीच कोरी मूर्ती करू नका. ती मूर्ती म्हणजे जर स्वर्गात असणाऱ्या गोष्टी, जगात असणाऱ्या गोष्टी किंवा पाणी खालच्या गोष्टी आहेत, या गोष्टीचं आपण नमन नाही केलं पाहिजे किंवा पूजा केलीच नाही पाहिजे. And if you read the 28th verse of the same Hebrews 9, 27, 28, read in English. दया करके इंग्लिश में इब्रानियों की पत्री 9 अध्याय 28 और 29 पद पढ़ें. 27, 28 पद इंग्लिश में पढ़ें. And as it is written, appointed unto men, once to die, Once to die. but after this the judgment. So Christ was once offered to bear the sins of many, and unto them that look for him shall be appear the second time without sin unto salvation. First time Christ came in this world जब पहली बार यीशु मसीह संसार में आए, आणि जेव्हा पहिल्या वेळेस येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, to show us the way, the truth and the life. कि मार्ग, सत्य, जीवन दिखाने के लिए संसार में आए, त्याच्यासाठी आला तर आपल्याला मार्ग, जीवन व सत्य दाखवण्यासाठी. Remove us from all the sinful nature. हमारे सारे पापमय स्वभाव से हमें निकालने के लिए वो आया. आणि पापामधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी तो आला. Second time he is coming. दूसरी बार जब वो आने वाला है, That 28 verse, 28 पद में लिखा है, what is written in the 21 verse, that those who are sinless, और जो पाप रहित ऐसे जो लोग हैं, he is going to appear for those people, only those who are sinless. और उनके लिए वो आने वाला है, जो पाप रहित लोग हैं, सिर्फ उनके लिए वो आने वाला है. So दुसऱ्या वचनामध्ये काय दिलेलं आहे? दुसऱ्या वेळेस येशू ख्रिस्त कोणासाठी येणार आहे? जे पापविरहित आहे त्या लोकांसाठी तो येणार आहे. read in Hindi also and Marathi also, इसी प्रकार- so that we will understand this verse very very clearly. इसी प्रकार मसीह ने बहुतों का पाप का बोझ उठाने के लिए अपने आप को एक ही बार में बलि किया, और उसका दूसरा आगमन पाप के संबंध में नहीं, वरन उसकी प्रतीक्षा करने वालों के उद्धार के लिए होगा. ख्रिस्तपुत्रांची पापे स्वतःवर देण्यासाठी एकदाच अर्पिला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर Not with sin. If you are in sin, he is not going to appear. आप अगर पाप में हो तो वो आपके लिए आने वाला नहीं है. आणि जर का आपण पापामध्ये असो तर आपल्यासाठी प्रभूचं आगमन नाही. For example, if I am a pastor, मिसाल के तौर पर अगर आप पास्टर हैं, आणि उदाहरण मध्ये जर का मी एक पास्टर आहे, I am into adultery and fornication, और अगर कोई पासवान अगर व्यभिचार में है या जारकर में है, I eat the church money, चर्च के पैसे खाते होंगे, आणि जर का एक पास्टर असतील आणि ते पास्टर जर का व्यभिचारामध्ये, जारकर्मामध्ये आणि जर का पैसा देवाच्या घराचा पैसा खाण्यामध्ये असतील, I am into unforgiveness, taking revenge, doing partiality in the house of the Lord, और बदला लेने में या गलत चीजों करने में अगर कोई है, आणि जर का भेदभाव करत असतील किंवा त्यांच्यामध्ये राग असेल तर, after my death or when Christ come to judge the world, can I stand in the judgment of God? इनके मृत्यु के बाद जब यीशु मसीह न्याय करने आएगा तो क्या ये न्याय दिवस पर खड़ा रह पाएंगे? आणि अशा स्वभाव गुण जर का ते प्रभूकडे केले तर न्याय
न्यायस्थानासमोर ते टिकाव I wanted answer from you. और आपसे ये इसका उत्तर अपेक्षित है, Huh? आपसे इसका उत्तर आपको उत्तर देना Can पड़ेगा। I go to heaven? I क्या? cannot go to heaven. I must be standing here and preaching here. हो सकता है यहाँ से खड़े रह के वो प्रचार करते होंगे, आणि या सर्व गुण स्वभावाला घेऊन जर का पास्टर इथून उपदेश करत असतील तर ते स्वर्गात जातील का? I must be casting out devils. हो सकता है पासवान यहाँ पर अशुद्ध आत्माओं को निकालते होंगे, आणि इथून ते दुरात्म्यांना काढतील, उपदेश करतील, सर्व गोष्टी करतील. I must have healed cancers, HIVs. Thousands of people must be added in the kingdom of God. They must have healed. They must have received the Holy Spirit. They must have taken water baptism. They must have been walking in the ways of the Lord. हो सकता है कि इनके कारण पास्टर के कारण जो है HIV या कैंसर जैसी बीमारी ठीक हो, हजारों लोग परमेश्वर के पास उनके कारण आए होंगे। आणि ते पास्टरच्या सेवकांमध्ये अनेकांना उद्धार मिळाला असेल, अनेकांचं जीवन बदलले असेल, अनेकांना देवापाने आरोग्य दिलं असेल, ते कदाचित ते स्वर्गात जातील, पण पास्टर स्वर्गात जातील. Christ is coming second time for the people who are sinless. और यीशु मसीह जो दूसरा आगमन है वो पाप रहित लोगों के लिए है। And because you and I, we are sitting here so that we are going to transform our life every day and we are going to be holy, holy, holy in the presence of the और Lord. हम जो है हमारा जीवन जो है हर दिन प्रतिदिन बदलते 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 पवित्र पवित्र पवित्रता की ओर जा करके हम बदलने वाले हैं। पण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा दुसऱ्या वेळेस येणार आहे त्याचं आगमन फक्त पापरहित लोकांसाठी होणार आहे. आणि आज आपण जे इथं बसलेले आहोत आपल्याला रोज आणि रोज आपल्याला जगीक स्वभावामध्ये बदलायचं आहे, आपल्यामध्ये जे पाप आहे ते काढायचं आहे आणि प्रभूच्या स्वभावामध्ये पुढे जायचं आहे. Today, if you have unforgiveness with anybody, अगर आपके जीवन में मन में किसी के बारे में भी अक्षमा है, क्षमा नहीं की है, आणि आज आपल्या मनामध्ये कोणासाठी पण अक्षमा or if you drink alcohol or any addiction is there in your life, अगर अगर शराब का व्यसन आपके जीवन में है या कोई भी बुरी चीज आपके जीवन में है, आणि आपल्या जीवनामध्ये कोणतंही व्यसन किंवा कोणतंही देवाला न आवडणारी गोष्ट असेल तर, or anything which is displeasing in your life, और एक ऐसी जो परमेश्वर को पसंद ना आने वाली चीज आपके जीवन में अगर है, today is the time for you to dedicate your life. आज आपका जीवन जो है परमेश्वर को समर्पित करने का समय है। तर आज जर का आपल्यामध्ये प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी असेल तर आजच आपण क्षमा करून मागून देवापाच्या समोर समर्पण, Because after death, you and I will not have any time or opportunity to stand in front of the Lord and plead the Lord, God, give me one time, give me 1 minute. क्योंकि मृत्यु के पश्चात जो है परमेश्वर के पास जा करके आपको दोबारा मांगने के लिए कोई मौका नहीं मिलने वाला है। कारण एकदा आपल्या या शरीरातून श्वास गेला तर आपल्याला कोणताच वापस संधी मिळणार नाही पश्चाताप करायची किंवा क्षमा मागायची. जीवन असतानाच आपण आपले मार्ग प्रभूमध्ये आणले पाहिजे. So today, take a U-turn. Don't look at any church. Don't look at any pastors. Don't look at any person. All may be weak, but read the word of God, implement the word of God and follow the word of God. आज जो है आपको कलीसिया